जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील सोमठाणा येथील परमेश्वर राम तायडे हा बायको आणि 2 मुलांसह राहत होता. तो शेतकरी होता. शेतात काम करून तो आपल्या संसाराचा गाडा हाकत होता. प्रचंड मेहनत आणि गरीब स्वभाव असलेल्या परमेश्वरचे मनीषासोबत लग्न झाले. मनीषा नांदायला आली तेव्हा तो परिवार एकत्र होता. पण नंतर मनीषाच्या स्वभावामुळे घरात कुरबुरी सुरू झाल्यामुळे नाईलाजाने परमेश्वरला बायको मनीषासह वेगळे राहावे लागले. तो आणि मनीषा गावानजीक असलेल्या एका जागेत राहू लागले. त्यांचा संसार सुरळीत सुरू झाला. त्यांना 2 मुले झाली. सारे काही नीट चालू असतानाच या संसारात परपुरुषाचा प्रवेश झाला. हा पुरुष कुणी परका नव्हता तर परमेश्वरचा सक्का धाकटा भाऊ ज्ञानेश्वर होता. काही ना काही निमित्ताने ज्ञानेश्वरचे मोठा भाऊ परमेश्वरच्या घरी येणे जाणे वाढत गेले. तो लहान भाऊ आहे आणि येतो आपल्या घरी, त्यात काय वाईट असे परमेश्वरला वाटत होते. मात्र ज्ञानेश्वरची नजर वहिनी मनीषावर पडली होती. तो तिच्या मागे पुढे करू लागला होता. तिच्या शरीराकडे कामुक नजरेने पाहू लागला होता. हळूहळू हा प्रकार मनीषाच्या लक्षात आला. नवरा दिवसभर शेतात राबत होता तर दीर घरात तिच्याजवळ घुटमळत असल्यामुळे मनीषा अविवाहित दीराकडे आकर्षित झाली. सुरुवातीला सहज चाळे सुरू झाले. इशाराबाजी व चेष्टा मस्करीने जवळीक वाढत गेली आणि संधी साधून त्याने तिला मिठीत ओढले. तिनेही त्याला प्रतिसाद दिला. शरीर सुखासाठी भुकेलेल्या अविवाहित ज्ञानेश्वरने तिला भरभरून सुख दिले. नात्याला काळीमा फासत ते कामकडे रंगून गेले. त्यानंतर मात्र दोघांनी प्रणयात रममाण होण्याची एकही संधी सोडली नाही. पदरात 2 मुले असतानाही 25 वर्षीय विवाहित मनीषा आपल्या दीराच्या प्रेमात पडली होती. अविवाहित असलेला दीर ज्ञानेश्वरही आता तिच्या प्रेमात पूर्णपणे गुरफटून गेला होता. वहिनीसोबत शरीर सुखाच्या आनंदाने अविवाहित दीर ज्ञानेश्वर वेगळ्याच विश्वात रममाण होऊ लागला. चोरून सुरू असलेला हा प्रणयाचा खेळ दोघांनाही स्वर्गाच्या सुखासारखा वाटत होता. याच प्रणयाच्या खेळात क्षणभर होणारा विरह दोघांनाही सहन होईना. कधी एकदा भेटतो असे त्यांना व्हायचे. दीर ज्ञानेश्वरच्या भावपाशात कायम राहून शरीर सुखाचा आनंद लुटत राहावे हीच इच्छा मनी बाळगून मनीषा कामक्रीडेत रममाण झाली होती. तिला आपल्या सुखी संसाराचा पूर्णपणे विसर पडला होता. 2 गोंडस मुले आणि 30 वर्षाचा नवरा परमेश्वर असताना देखील मनीषाला संसारात गोडी लागत नव्हती. मिळेल त्या वेळात आणि जमेल त्या पद्धतीने मनीषा ही ज्ञानेश्वरच्या भावपाशात विसावून शरीर सुख घेऊ लागली होती. तिचे आता मन ज्ञानेश्वरमध्ये पूर्णपणे गुंतले होते. सख्खा विवाहित भाऊ शेतात काम करत असताना ज्ञानेश्वर हा लपून छपून आपल्या वहिनीच्या भाऊपाशात विसावत असे. अविवाहित असल्याने त्यालाही शरीर सुखाची पूर्णपणे चटक लागली होती. त्यालाही याच वाईट कामाची गोडी लागली होती. परमेश्वर याची नजर चुकून हे दोघे शरीर सुखाच्या आनंदात भिजून जात होते. मात्र याची गावात चर्चा सुरू झाली होती. हीच गोष्ट परमेश्वर याच्याही कानावर पडली होती. सुरुवातीला त्याने दुर्लक्ष केले. मात्र काही दिवसात त्याच्याही नजरेत बायको मनीषा आणि भाऊ ज्ञानेश्वर यांचे वाईट काम स्पष्ट दिसून आले. त्याने बायको मनीषावर बंधने घालायला सुरुवात केली. तसेच भावाला घरी यायला मनाव केला होता. आपल्या संबंधाचा परमेश्वरला संशय आल्याने बायको मनीषा आणि भाऊ ज्ञानेश्वर या दोघांच्याही लक्षात आले. आता आपल्या दोघांमधील अडसर दूर करण्याची गरज आहे असा विचार त्या दोघांनी केला. यातूनच त्यांनी परमेश्वरला ठार मारण्याचा निर्णय घेतला. दिनांक 15 ऑक्टोबरच्या रात्री ज्ञानेश्वर आणि मनीषा यांनी डाव साधण्याचे ठरवले. रात्री परमेश्वर झोपेत असतानाच त्या दोघांनी त्याला घेरले आणि धारदार कुऱ्हाडीने वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परमेश्वर गांगरून गेला होता. समोर प्रत्यक्षात भाऊच आपल्या जीवावर उठला आहे हे पाहताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली. शरीर सुखाच्या आहारी गेलेला भाऊ आणि बायको हेच आपल्याला ठार मारण्यासाठी उभे आहेत हे पाहताच त्याला मोठा धक्का बसला. मात्र यातून सावरण्याआधीच त्या दोघांनी परमेश्वरला ठार मारले. शरीर सुखासाठी मोठा अडसर दूर झाल्याचा आनंद दोघांच्याही चेहऱ्यावर दिसत होता. या आनंदातच त्या दोघांनी पुन्हा एकदा एकमेकांना मिठीत घेऊन आपले प्रेम व्यक्त केले. आता परमेश्वरच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा मोठा निर्णय त्यांच्या समोर होता. या दरम्यान त्यांनी पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह मुरघासच्या प्लॅस्टिकच्या बोधामध्ये टाकून
त्याचे तोंड दोरीने बांधले. वाला सोमठाणा तलावाजवळ तो बोध नेला आणि मोठा दगड बांधून बोट तलावातील पाण्यात टाकून दिला आणि तिथून ते दोघे पसार झाले. निकळस शिवारमधील वाला सोमठाणा तलावात महिन्याभरानंतर एका पुतळीतून मानवी शरीराचा सांगाडा बाहेर आल्याचे दिसून आले. दिनांक 12 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास एक अनोळखी मृतदेह मुरघासच्या प्लॅस्टिक बोधामध्ये आढळून आला. ही माहिती बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक MT सुरवशे यांना मिळाली. ते तातडीने पोलीस स्टाफसह घटनास्थळी रवाना झाले. स्थानिक लोकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढून त्याची ओळख पटवली तेव्हा तो मृतदेह सोमठाणा येथील परमेश्वर राम तायडे वय 30 याचा असल्याचे निष्पन्न झाले. खून करून मुरघासच्या प्लॅस्टिकच्या बोधामध्ये टाकून दोरी बांधून त्याला दगड बांधून तलावात टाकून दिल्याचे दिसून येत होते. त्यानंतर मयताचे वडील रामनाथा तायडे वय 56 यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाणे बदनापूर येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस तपासाची चक्रे फिरू लागली आणि काही तासातच पोलिसांना संशयिताचा माग सापडला. मयत रामेश्वरचा भाऊ ज्ञानेश्वर राम तायडे वय 28 आणि परमेश्वरची बायको मनीषा परमेश्वर तायडे वय 25 या दीर भावजाईला पोलिसांनी ताब्यात घेतले. गावात सुरू असलेली चर्चा आणि अन्य काही धागे हाती लागल्याने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली. या चौकशीत ते दोघे फार वेळ खरे लपवू शकले नाही. काही वेळात त्या दोघांनी तोंड उघडले. परमेश्वर राम तायडे हा त्याची बायको मनीषा आणि लहान भाऊ ज्ञानेश्वर यांच्या अनैतिक संबंधात अडथळा होत होता. त्याला बाजूला करण्यासाठी त्याची बायको मनीषा व भाऊ ज्ञानेश्वर यांनी दिनांक 15 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास कुऱ्हाडीने डोक्यात व तोंडावर वार करून ठार मारल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही संशयित आरोपींना अटक केली. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.